लोकप्रिय कथाकार सादत हसन मंटो यांच्या 108व्या जन्मदिनानिमित्त मी गीता सोनी साहित्य मोड या यूट्यूब चॅनलवरून मंटो यांची कथा सौदा बेचनेवाली सादर करते. ही कथा हिंदीत आहे, तिचा मी स्वतः मराठीत अनुवाद केलाय. तेव्हा आता सुरू करते कथा सौदा बेचनेवाली. सुहेल आणि जमील दोघे घट्ट मित्र, अगदी लहानपणापासूनचे. लोक तर म्हणायचे सुद्धा की पहा, दोस्ती असावी तर अशी. दोघं एकत्र एकाच शाळेत शिकायचे. पण पुढे झालं असं की सुहेलच्या वडिलांची रावळपिंडीला बदली झाली आणि या जीवाभावाच्या दोस्तांची फारकत झाली. हो, पण असं झालं तरी दोघांच्या मैत्रीत खंड नाही पडला. रावळपिंडी, लाहोर दोघांची ये जा भेटीगाठी चालूच राहिल्या. त्यांच्यात एक साम्य होतं. जातिवंत सौंदर्याचे भोगते होते दोघही. ते स्वतः सुद्धा अगदी रुबाबदार आणि हँडसम होते. हो, पण अशी सर्वसामान्य हँडसम मुलं जशी गुलछबू किंवा मगरू वृत्तीची असतात, तसली गुरमी मात्र त्यांच्यात नावाला सुद्धा नव्हती. जमील आणि सुहेल दोघेही उत्तम मार्कानं BA पास झाले. त्यांचं सेलिब्रेशन म्हणून त्यांनी एक जंगी पार्टी सुद्धा दिली. आता त्या पार्टीला बऱ्याच मुलीही आल्या होत्या. जवळजवळ सगळ्याच मुलींना जमील ओळखत होताच, पण त्यांच्यातली एक मुलगी त्याच्या ओळखीची नव्हती. पण तिला पाहिल्याबरोबर त्याला असं वाटलं की बस यही है मेरे ख्वाबों की मलिका. लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे म्हणतात ते हेच असेल का, त्याला वाटलं. तिचं नाव जमीला होतं. थोडीफार चौकशी केल्यावर त्याला समजलं की ती सलमाची लहान बहीण आहे. दोघी बहिणी असल्या तरी दिसायला मात्र फार वेगवेगळ्या होत्या. सलमा आपली साधीसुधी दिसायला चार चौघींसारखी, पण जमीला अगदी आखीव रेखीव चेहऱ्याची, एखाद्या कोरीव लेण्यासारखी. तिची प्रत्येक आदा तर वाह, पाहणारा फिदा व्हायलाच हवा. जमील तर नुसत्या नजर भेटीतच प्रेमात पडला तिच्या, पुरता घायाळ झाला. मग प्रेमानं हल्लक झालेलं आपलं मन जमीलनं लगेच आपल्या मित्राजवळ म्हणजे सुहेल जवळ मोकळं केलं. पण सुहेलने तर जमीलला पार उडवूनच लावलं. म्हणाला, जमील बस क्या यार, एवढ्या सगळ्या मुलींमध्ये तुला जमीलाच आवडली अखेर. अगदी पहिल्याच भेटीत पागल होण्या इतकं काय पाहिलंच काय तिच्यात. सुहेलच्या या अनपेक्षित प्रतिक्रियेनं जमील खरं तर खूप दुखावला, चांगलाच चिडला. म्हणाला, सुहेल तुला ना सुंदरतेची पारखच नाहीये. तुला तिच्यात आवडण्यासारखं काही दिसलं नाही याचा अर्थ असा नाही की मलाही ते दिसू नये. सुहेल हसला आणि त्याला समजावत म्हणाला, अरे यार जमील, रागवू नको ना माझ्यावर. मला अजूनही असंच वाटतं की जमीलामध्ये ती आपुलकीची ऊब नाहीये, हवी हवीशी वाटणारी आपलेपणाची आच नाहीये. अरे तेच तर खरं बाई पण असतं ना यार. अरे ती आच, ते आपलेपण, ती ऊब येईल ना नंतर. असं काय करतोस तू? तुझं म्हणजे काहीतरीच असतं यार, जमील चिडीला येऊन म्हणाला. अरे जमील, तिच्यात जर ते नाहीच आहे तर ते कसं निर्माण होणार? हे पहा, शेवटी तुझ्या मनात असेल तेच कर तू. पण मला तरी असं वाटतंय की या मुलीला विसरून जातो, कारण तुझी आणि तिची बरोबरी नाही होऊ शकत. तू तिच्याहून कैक पटीने चांगला आहेस. दोघांमध्ये थोडीशी अनबन झाली, पण ते तेवढ्यावरच थांबलं. सुहेल शिवाय पान सुद्धा हलत नसे जमीलचं. मग हा एवढा मोठा निर्णय सुहेलच्या मनाविरुद्ध कसा घेणार होता जमील? जमीलनं खूपच आग्रह धरला. जमीलाशिवाय आपण जगूच शकत नाही असं म्हणाला. तेव्हा अखेर सुहेलने कर काय करायचं ते असं म्हणत त्याच्या प्रेमाला ग्रीन सिग्नल दिला. तिकडे सुहेल रावळपिंडीला परत गेला आणि इकडे प्रेमात आकंठ बुडालेल्या आपल्या रोमिओची
जमीलापर्यंत पोहोचायची धडपड सुरू झाली. पण जमील आणि जमीलाच्या लव्ह स्टोरीत एक ट्विस्ट होतं. म्हणजे झालं होतं असं की जमील जमीलाच्या प्रेमात होता, तर जमीलाची मोठी बहीण सलमा मात्र जमीलवर लट्टू होती. आता आली का पंचायत. म्हणजे जेव्हा जेव्हा शहजादे जमील साहेब जमीलाच्या घरी तिला भेटण्याच्या इराद्यानं जायचे, तेव्हा सलमाला वाटायचं की जमील तिलाच भेटायला घरी आलाय. तिला तसं बोलूनही दाखवलं त्याला. पण यामुळे जमील मात्र चांगलाच अडचणीत सापडला. जमील घरी आला रे आला की सलमा आपल्या लहान बहिणीला काहीतरी कारण सांगून खोलीतून बाहेर काढायची आणि बिचारा जमील चरफडत राहायचा. कितींदा तरी त्याला वाटलं की सलमाला सांगावं की बये, मी तुला नाही तुझ्या बहिणीला भेटायला येतो आणि तुझ्या नाही मी तिच्या प्रेमात आहे. मोठ्या मुश्किलीनं जमीलाशी ओझरती नजरभेट व्हायची त्याची. पण जमीलच्या डोळ्यातलं आकर्षण जमीलाला न बोलताही समजलं. अखेर जमीलच्या प्रयत्नांना यश आलं. एक दिवस त्याला जमीलाची चिठ्ठी मिळाली. त्यात लिहिलं होतं, मला माहितीये तुम्ही मला भेटायला येता, पण तुम्ही माझ्या बहिणीचा गैरसमज दूर का नाही करत. ती असताना आपण एकमेकांशी नाही बोलू शकत ना. आपण बाहेरच कुठेतरी भेटूया का. तुम्ही म्हणाल तिथे जाऊ आपण. जमील हे वाचून खरं तर भलताच खुश झाला. पण आता अडचण अशी होती की भेटायचं कुठे आणि कधी, आणि मुख्य म्हणजे हे सर्व जमीलापर्यंत कसं पोचवायचं. त्यानं पत्र वगैरे लिहायचा खूप प्रयत्न केला. पण शेवटी त्यानं ठरवलं की सलमाला भेटायला म्हणून जायचं आणि काहीतरी इशारा देऊन जमीलाला भेटण्याचं ठिकाण आणि वेळ सांगायची. जवळजवळ महिनाभर तो सलमाच्या घरी जात राहिला आणि योग्य संधीची वाट पाहत राहिला. शेवटी एक दिवस सलमा जमीलाला खोलीतून बाहेर काढतच होती, इतक्यात जमीलाला ऐकू जाईल अशा आवाजात जमील घाईघाईनं म्हणाला, लॉरेन्स गार्डन 5 वाजता. जमीला काय समजायचं ते समजली आणि निघून गेली. पण गोंधळलेल्या सलमानं हे काय चाललंय ते न कळून जमीलला विचारलं, हे काय होतं. अगं तुलाच तर सांगितलं लॉरेन्स गार्डन 5 वाजता. म्हणजे माझं असं म्हणणं होतं की उद्या आपण दोघेच लॉरेन्स गार्डनला पिकनिकला जाऊया का 5 वाजता. इकडे सलमाला बिचारीला हे खरंच वाटलं आणि ती लगेच म्हणाली, खरंच चालेल, ठरलं तर मग उद्याच्या पिकनिकचं. मी आपल्यासाठी मस्त सँडविचेस घेऊन येईन. नक्की. ती सँडविचेस फार छान बनवायची. जमीलनं सलमाला दुसऱ्या दिवशी पिकनिक आहे असं भासवलं आणि तो आणि जमीला मात्र ठरल्याप्रमाणे त्याच दिवशी संध्याकाळी पहिल्यांदाच एकमेकांना भेटले. जमीलनं आपल्या प्रेमाची कबुली सुद्धा दिली जमीलाला, पहिल्यांदाच लॉरेन्स गार्डन मध्ये. अर्थात हे जमीलाला माहीत नव्हतं असं नाही, पण आपल्यामध्ये सलमा आहे, त्याचं काय करायचं. असे आपण चोरून किती आणि कसे भेटणार. जमीला दुःखी स्वरात म्हणाली. आता दोघांपुढेही प्रश्न होता, पुढे करायचं काय. पण जमीलच्या मनात सगळा प्लॅन तयार होता आणि जमीला, ती तर जमील म्हणेल तिथे आणि तेव्हा त्याच्याबरोबर यायला तयार होती, मागचे सगळे बंध तोडून. शेवटी दुसऱ्या दिवशी 4 वाजता त्याच गार्डनमध्ये दोघांनी पुन्हा भेटायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी 4 वाजता आणि तिथूनच रावळपिंडीला जायचंही ठरलं. जमीलचं खरोखरच फार प्रेम होतं जमीलावर. दागदागिने पैसे काहीही न घेता त्यानं बोलावलं जमीलाला. कारण यानंतर तिची सगळी हौस मौज जबाबदारी करायला तो आनंदाला तयार होता. पण आजपर्यंत सलमानं तिचं साधं कानातलं सुद्धा मला घालायला दिलेलं नाही. मग मी माझे सगळे दागिने तिच्यासाठी का म्हणून मागे ठेवून येऊ. या जमीलाच्या बोलण्यावर जमील काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी सलमा सँडविचेस बनवण्यात अगदी मग्न होती. तेव्हा जमीलानं
कपाटातले स्वतःचे ठेवणीतले कपडे, दागिने सगळे एका बॅगेत अगदी व्यवस्थित भरले आणि सलमाच्या नकळत ती घराबाहेर पडली गुपचूप. इकडे सलमा सँडविचेस बनवतच राहिली आणि तिकडे जमील आणि जमीला वेगात धावणाऱ्या ट्रेननं रावळपिंडीला रवाना झाले. रावळपिंडीत पोचल्या पोचल्या जमील जमीलाला घेऊन थेट सुहेलच्याच घरी गेला. योगायोगानं त्या सुमारास त्याचे आई वडील आबोटाबादला गेले होते. जमील बरोबर बुरखा घातलेल्या कुणाला तरी पाहून खरं तर सुहेलला खूप आश्चर्य वाटलं, पण त्यानं तसं दाखवलं नाही, काहीच विचारलं नाही. माझ्याबरोबर जमीला आहे, तिला पळवून तुझ्याकडे सुरक्षित ठेवायला म्हणून आणलंय मी, जमील म्हणाला. हे जमीलचं बोलणं ऐकून सुहेल म्हणाला, काय पळवून आणायची काय गरज होती? अर्थात उत्तर द्यायला जमीलकडे वेळ होता कुठे? खूप वेळ लागेल सगळं सांगायला, सांगेन परत कधीतरी. जमीला, बुरखा काढलास तरी चालेल. अगं, हा माझा अगदी जीवाभावाचा दोस्त आहे आणि हे घर सुद्धा आपलंच आहे असं समज. जमीलानं बुरखा उतरवला आणि सलज्ज नजरेनं सुहेलकडे पाहिलं, पण त्या नजरेत फक्त लज्जा नव्हती, आणखीही कोणती तरी इच्छा, भावना होती जी सुहेलला लगेच जाणवली आणि एक वेगळंच हसू त्याच्या ओठांवर पसरलं. त्यानं जमीलला विचारलं, मग आता काय पुढे? लग्न, पण लगेच नाही, आधी मी आजच लाहोरला जातो, म्हणजे तिकडे काय गोंधळ माजलाय ते समजेल मला. मी तिथे गेलो म्हणजे माझ्यावर कोणी संशयही नाही घेणार. 2-3 दिवस तिकडेच राहीन, तोपर्यंत इकडे तू आमच्या लग्नाची जय्यत तयारी करून ठेव. त्याचा प्लॅन ऐकून सुहेल चेष्टेच्या स्वरात म्हणाला, अरे वा, अलीकडे खूपच हुशार झालास तू. हे सगळं तुझ्या प्रेमामुळे होतंय. जमीलाकडे प्रेमानं पाहत जमील म्हणाला, आता निघतो मी. ही माझी आयुष्यभराची ठेव, माझी अमानत तुझ्या हवाली करायला आलो होतो फक्त. असं म्हणून जमील तातडीनं निघून सुद्धा गेला. जमील लाहोरमध्ये पोचला तर तिथे नुसता हलकल्लोळ माजला होता. सलमा भलतीच त्रासली होती. शिवाय जमीलही हे मधले काही दिवस तिला भेटला नव्हता, त्यामुळे ती त्याच्यावरही वैतागली होती. मग जमीलनं तो कसा काही दिवस आजारी होता, फोन करून सांगायचं तर फोन कसा बिघडला होता, शिवाय नोकराकरवी निरोप द्यायचा तर त्याला आईनं दुसरीकडे कसं पाठवलं होतं, असं बरंच खोटं नाटं सांगून सलमाची समजूत काढली. शेवटी सलमाची समजूत पटल्यावर तिनंच जमीला घरातून निघून गेल्याचं, बरोबर कपडे दागिने घेऊन गेल्याचंही सांगितलं. काय माहीत कोणाबरोबर पळून गेले, सलमा म्हणाली. हे सर्व ऐकून जमीलनं मात्र सलमाला अशी काही तुडुंब सहानुभूती दाखवली की तिची तर जमीलच्या प्रेमाबद्दल खात्रीच पटली. एवढी की तिच्या डोळ्यात अगदी पाणी आलं. पुन्हा स्वतःच्याच खिशातल्या रुमालानं तिचे डोळे पुसता पुसता जमीलनं तिच्यावरचं प्रेम सुद्धा बोलून दाखवलं. या आनंदात ती इतकी हरखून गेली की सख्खी बहीण गायब झाल्याचं दुःख सुद्धा थोडा वेळ विसरली. सरते शेवटी आपल्यावर कोणाचाही संशय नाहीये असं जेव्हा जमीलला वाटलं तेव्हा तो लगेच टॅक्सी करून रावळपिंडीला आला. आता तो अगदी अधीर झाला होता जमीलाला भेटायला. त्याने लाहोरमधले ते 3-4 दिवस कसे बसे काढले होते. तिचा सुंदर चेहरा राहून राहून त्याच्या डोळ्यासमोर येत होता. सुहेलकडे पोचल्या पोचल्या त्यानं जमीलाला हाक मारली. त्याला तर नक्की वाटत होतं की त्याची हाक ऐकून जमीला धावत येईल आणि त्याच्या लगेच मिठीत शिरेल. पण झालं वेगळंच. त्याची हाक ऐकून सुहेल बाहेर आला. त्याला पाहून खरं तर जमीलचा विरस झाला. दोघं एकमेकांना भेटले खरे, पण लगेचच जमीलनं विचारलं, अरे जमीला कुठे आहे? सुहेल काही उत्तर देत नाहीये हे पाहून तर जमील चांगलाच वैतागला. आता तो आतुर झाला होता जमीलाला भेटायला. अरे यार, जमीलाला बोलाव ना सुहेल, जमील म्हणाला. ती तर त्याच दिवशी निघून गेली, अतिशय अलिप्त आणि थंड स्वरात सुहेल म्हणाला. म्हणजे काय? जमीलनं आश्चर्यचकित होत खेदानं विचारलं.
तू त्या दिवशी लाहोरला निघून गेलास ना, आणि 2-3 तासांनी तीही नाहीशी झाली. बहुतेक तिचं तुझ्यावर प्रेमच नव्हतं. सुहेलचं हे उत्तर ऐकून जमील संभ्रमात पडला. ती कदाचित लाहोरला गेली असेल या आशेनं तो परत लाहोरमध्ये आला. पण जमीला तिथे पोचली नव्हती. खूप शोधाशोध केली पण नाहीच मिळाली ती. सलमाकडून कळलं त्याला. त्यामुळे तिचा शोध घ्यायला म्हणून जमीलला पुन्हा रावळपिंडीला यावं लागलं. तिथं पोचल्यावर एखाद्या हॉटेलमध्ये राहून हवी ती माहिती मिळण्याची शक्यता जास्त आहे असं वाटून जमीलनं आपल्या दोस्ताच्या घरी न जाता हॉटेलमध्ये भाड्यानं खोली घेऊन राहायचं ठरवलं. आता जमीलचं सुदैव म्हणा किंवा दुर्दैव, ज्या हॉटेलमध्ये तो उतरला होता नेमक्या त्याच हॉटेलच्या त्याच्या बाजूच्याच खोलीत त्याला जमीला दिसली, आणि ती सुद्धा त्याच्या जिगरी दोस्ताच्या म्हणजे सुहेलच्या कुशीत. एवढं सगळं पाहिल्यावर जमीलला सगळं काही कळून चुकलं. तिथं एक क्षणही न थांबता तो तडक लाहोरला निघून आला. जमीलाचे जे दागिने त्याच्याजवळ होते ते त्यानं आपल्या दोस्ताकडे सुहेलकडे पोचवायची व्यवस्था केली. सोबत निरोप सुद्धा लिहून पाठवला. तू जिंकलास मित्रा, अभिनंदन, आणि जमीलाला माझा सलाम सांग. बस इतकंच. दुसऱ्याच दिवशी तो सलमाला भेटायला गेला. हो, सलमाला. आत्ताची सलमा त्याला जमीलापेक्षा कितीतरी सुंदर वाटली. ती बिचारी आपल्या हरवलेल्या बहिणीच्या आठवणींमध्ये झुरत होती, रडत होती. तो तिला म्हणाला, सलमा, हे पाणी असं वाया नको घालवू ग. ज्यांना तुझ्या अश्रूंची जाण आहे, कदर आहे, अशांसाठी हे अश्रू सांभाळून ठेव. खऱ्या खुऱ्या मायेनं, अंतरीच्या प्रेमानं जमील सलमाला म्हणाला. पण माझी बहीण आहे ना ती. सलमाच्या या बोलण्यावर जमील तिला पुन्हा समजावत म्हणाला, अगं सगळ्या बहिणी सारख्या नसतात ग, जाऊ दे, विसरून जा तिला. पुढे जमीलनं सलमाशी लग्न केलं. दोघेही खूप आनंदात असायचे. 1 वर्ष उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ते दोघं मरी हिल स्टेशनला गेले होते. तिथे त्याला ती दिसली, जमीला. सुंदर, सुंदरता तर सोडाच, पण पार रया केली होती तिची. मेकअपचे किळसवाणे थर तोंडावर थापून एखादा कसला तरी सौदा करायला निघाल्यासारखी फिरत होती ती. धन्यवाद. साहित्य मोड या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आपण विसरू नका. धन्यवाद.